मध्ये जे प्रकरण सुरू आहे त्यानंतर काल रात्री धनंजय मुंडे जे आहेत तर ते गडावर दाखल झालेले आहेत. एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? तुम्हाला यातून काय म्हणायचं? मला काय प्रश्न विचारायचे विचारा ना. याच्यामध्ये धनंजय मुंडे रात्री आलेले आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली का आपली? हो, तास 2 तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो. 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत. केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून. तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा त्याचा सगळा परिणाम समाजावर भयानक परिणाम झालाय. वारकरी संप्रदायात सुद्धा झाला. जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला. म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे. राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो. तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो. पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं. सत्तेमधील काही आमदार असतील, काही विरोधक असतील, ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात. कसं पाहताय? तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय. तो गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. 100% जाणीवपूर्वक त्रास दिला. मला मी काल धनंजयला बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. फार चांगलं बोललात तुम्ही. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो.
एखाद्या सेन्सिटिव्ह मुद्द्याच्या आडून राजकारण किंवा जातीवाद करू नका. ही भित्री पद्धत झाली. समोरासमोर लढा, समोरासमोर जय पराजय करा, हे पुरुषी राजकारणाची पद्धत आहे. एखाद्या मुद्द्या आडून तुम्ही आघात करू नका, ते चांगलं नाही आहे. आणि त्याचा फार काळ फायदा होईल असं मला नाही वाटत. कारण की गेल्या 30 दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय, त्यांच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे. भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने आता दोन समाजामध्ये किंवा सामाजिक स्वास्थ्य जे आहे तर ते बिघडतंय, तर अशी जर राजकारण सुरू राहिलं तर येणाऱ्या काळात कशी परिस्थिती? पण मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जातीय सलोखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या. तुम्ही काही आव्हान कराल का? यात आव्हान करण्यासारखं काय आहे? फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात, माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे, डॉक्टर, नेते, गुरु आणि वकील चांगले मिळालं तर माणसाचं कल्याण होतं. याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे, देखील याच्यात सहकार्य करावं आणि जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या. तुम्ही काही आव्हान कराल का? यात आव्हान करण्यासारखं काय आहे? फक्त जे नेते आहेत ज्यांच्या हातात, माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे, डॉक्टर, नेते, गुरु आणि वकील चांगले मिळालं तर माणसाचं कल्याण होतं. याच्यात एक जरी माणूस चुकीचा मिळाला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसं सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे. जेवढं नेतृत्व चांगलं असेल समाज स्वस्थ असेल. विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणार असतं. थँक्यू. या गडावरती मुक्कामाला थांबणं एक अद्भुत अनुभव घेणार. जी ऊर्जा, इथलं जे वातावरण आहे, इथल्या ज्या वाईब्स आहेत त्या एवढ्या सकारात्मक की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं. मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो. खरं तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो. आज येणं हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या, पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो. काल रात्रीच आलो. काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं, पूजा झाली आणि आज दर्शन घेतलं. आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे. नाही, मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे. याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे. म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं. आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली. ते माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे. जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडे जाऊन सेवा करणं, हे जे वास्तविक या गडातून
सुरू झालेलं आहे, ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा मागं करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे. मुंडे आणि भगवानदार हे समीकरण फार जुनं आहे. ज्याच्या वेळेस संदीप मुंडे यांना संकट यायची ती तयार होते, तिथून ते संकट होते. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संकट जे आलेलं आहे ते सगळं असतं? एक एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो. आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं. त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही, दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं. आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती, प्रेरणा, आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू. बाबांनी याच्यामध्ये एक चर्चा नाही, हे बघा, या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात, ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे. जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती. जी काही चर्चा होती, बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन जगण्यासाठी स्वतःचंही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं. याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली. आपल्या प्रकरणामध्ये राजकारणाच्या आडवं होत राहिला भविष्य काळामध्ये फुलवत राहील. तुम्ही नाही, मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही. मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल, जे कोणीही असो, कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. तीच आजही माझी भूमिका आहे. आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. एक बघा, मला या बाबतीत काहीही बोलायचं नाही. आता महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. भगवानगडावर नामदेव शास्त्रींनी सांगितलं असं. मी नाही ऐकलं. मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे महंत आहेत. बघा, महाराजांबद्दल, गडाबद्दल, महंताबद्दल बोलणं हे राजकारणी काही डागाळलेले लोक असतात आणि संत महंत म्हणजे एक संस्कारी देणारे, संस्कारी पिढी घडवणारे, समाज घडवणारे ते एक प्रकारचं न्याय मंदिरच असते. ते न्यायाचार्य पण एक महंत. त्यामुळे ते बोलले असतील की नसतील मला माहीत नाही, पण मला वाटत नाही ते बोलले असतील. पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं. जाणाऱ्यानं शिकवलं असेल एखाद्या वेळेस. जाणारे त्यांना काय बिचारायला माहिती इकडे बसून. जाणाऱ्याने सांगितलं असं असं म्हणा, तसं म्हणा, मग असं झालं, मग तसं झालं.
कारण ते काय सांभाळू शकणार आहे. तुम्ही जर पापच करायला लागले ते महंत, कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं, आणि ते असे कुठं खुणाबद्दल, खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारा जेव गेला आहे याला आता कुठं हात पसरावं हेच कळायला तयार नाही, आपण काय करून गेलो हेच कळायला तयार नाही. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं. समाजाचा पाठिंबा घेण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न आहे, कारण नाही. भगवानगड म्हणजे बंजारी समाज सगळं एक लिमिटेड. नाही, पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो, वंजाऱ्याचा असो, धनगराचा असो किंवा ओबीसीचा असो किंवा कोणताही समाज असो, इतकं विकृतपणानं केलेलं कार्य, प्रकरण, घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही. टोळी सोडली तर, धनंजय मुंडेची टोळी सोडली तर. कारण वंजारी समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य. जर एखाद्या समाजात दुई निर्माण होणार असली, प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली, तर अशांना शक्यतो समाज पाठीशी घालत नाही. आणि म्हणत तर नाहीच, पण काय गैरसमज करून दिला असं ना, तर काय केलं नाद असतो ते स्वतःचं. हे लोक जातीय राजकारण करत आहेत असं पण त्यांनी म्हटलंय, सरळ म्हणजे की संप्रदायाचं नुकसान झालं मुंडे यांच्यावर आरोप केला आणि जातीय राजकारणातून हे सगळे आरोप झाले. नाही, मी पुन्हा तिथंच येतो. मी तर पुरं ऐकणच उद्या याच्यावर बोलून सुद्धा मी उद्या, पण संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवते. राज्यातले कोणी गुंड असो, आमचे असो, तुमचे असो, त्यांचे असो, कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो, ते थोडे संप्रदाय चालवते. आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकते? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही, आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाले. कुठं वाढलं आहे? कोण म्हणलं बरं? ते म्हणाले नामदेव शास्त्री. नाही, मला आता असं डाऊट यायला लागला आहे की हे शिकेल आहे, उगाच बोलायला लावले असते. ते माणूसच वेगळे आहेत. ते म्हणजे माझी काय भेट नाही कधी, पण ऐकिवात हे बघण्यात हे शेवटी मोठं अध्यात्माचं क्षेत्र आहे. ते एक श्रद्धास्थान आहे. वाटत नाही ते असं म्हणतील जातीवाद कुठे. महंतही मुंडेंच्या दबावात आहे असं वाटतं. काय दबाव नाही म्हणणार, ते लय खामके आहेत, ते लय निभार आहेत. म्हणजे आता आपल्याला नाही याचा अर्थ परत दुसराच काढायचे. ते स्पष्ट आणि तसं ते दणका असतो त्यांचा, स्पष्ट दणका म्हणाले की दणका मारते, म्हणत येत ते घेत नाहीत कोणाला. भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. 100% धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं त्यांचे शब्दशः वाटतं. निर्दोष. वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे, पण वाटतच नाही. बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करतील. कारण घटना लहान नाही. कोणाचं असं एक लेकरू गेलं आहे, आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे, संप्रदायाचं आहे, आणि असं वाटत नाही. आणि जरी बोलले असतील, आता जरी काय सांगितलं असेल तर माणसं एक बाजू सांगितलं पटत बी असते एखाद्या वेळेस. कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो, जो सामंजस्याची भूमिका असतो, असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर, आता फासच लागायला लागला म्हणल्यावर घरानं सांगायला जातो माणूस. तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल, पण ते करतील दुरुस्त असं वाटतं, बोलले असतील तर. म्हणाले होते की पंकजा मुंडेच्या वेळेस की आता आम्ही राजकीय भूमिका घेणार आहे, आणि आज ही राजकीय भूमिका त्यांनी धनंजय मुंडेबाबत घेतलेली. नाही, मी पुन्हा तिथेच कमी येतो दादा, की मला भरोसाच बसाना. मला भरोसाच बसाना की आता दबाव फिबाव, पण ह्या शब्दाला मी नाही घेणे. मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही आहे. ते म्हणतं म्हणजे म्हणतच जे आहे ते रोखठोक आहे त्यांच्यापाशी. कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काळी शास्त्रीबाबांना असलं वचवच नसते त्यांची बाकीसारखे मोगा. जे आहे ना ते सडा हाणतात दणका देत. पण जर कदाचित बोलण्याच्या ओघात गेला असेल तर दुरुस्त करते. कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान नाही. तिला पाठीशी घालून एक मोठा गड
संतोष भैयावरती अन्याय होईल असे उद्गार नाही काढू शकत. ते दुरुस्त करतील बोलले असतील तर. ते असं म्हणाले. या संतोष देशमुख प्रकरणातच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती, त्याबद्दल मीडिया का बोलत नाही. म्हणजे आरोपींची तशी का झाली असं शब्दशाही कोण म्हणजे म्हणते? संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का झाली? का झाली कोण म्हणले म्हणजे असं महाराज म्हणजे महाराज मग तुला मोठं दुर्दैव आहे. त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही? म्हणजे आरोपीचं समर्थन हम्म. नाही, काहीतरी गफलत असेल बोल ते. मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. लय मोठं म्हणजे मी महंतावर नाही बोलू शकत, कारण शेवटी महंत आहे. जर चुकीनं गेला असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगैरे झाला असेल दुरुस्त करतील. म्हणजे काय, तो खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले. जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, ज्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे त्या घराचं, संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे ते. आणि अशा टायमाला उन्हात घर ज्याचं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं चित्र धरण्याचं काम संप्रदाय करतो. मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुलाइजा तिथं केला जात नाही. आणि त्या मुशीतली तेही महाराज आहेत की कोणाचाच गुन्हेगारांचा मुलाहिजा करणार नाही. पण जर असं असं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. पण मी पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून, कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव की प्राण मानणारा गडाला आहे. म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं, बोलले असतील तर दुरुस्त करतील. असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जाती तेढ या निमित्तानं निर्माण होत आहे. मला इतक्या गप्पा झाल्या काय? बघा. काय शिकवणाऱ्याने काय बाबाजीला दोष देऊन उपयोगी राहावं? बाबाजीला दोष देऊन का उपयोग आहे? बाबाजीला दोष देऊन? हो ना, मग आता बाबाजीला दोष देऊन का उपयोग आहे बरं? अरे तुम्ही माणूस मारून टाकला राव, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, त्याच्या रक्ताची माया दया न येता सर्रास गुन्हेगारी करत हिंडणाऱ्यांचे पाठराखण करणं आणि इकडं संतोष भैयांनाच आरोपीचे पिंजऱ्यात उभा करणं असंच होतं ना मग हे. आणि तुम्ही मात्र शाजूकसारखं रस्त्याने फिरणं आणि मग तुमच्यावर फाशीची वेळ आली, तुमच्या नरड्याला फास लागला, मग तुम्ही बाबाजींचा महंतांचा आसरा घ्यायला गेले. हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. यांनी हे करू नये, आणखीन खोलात जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे. पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावर ते घेऊन जाणारे मग हीच का ती टोळी? त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही, देणार नाही. हीच का मग ती टोळी असं करून घेते. आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात ओढायचं. ही कोणचा राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही? धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही? तर वातावरण दूषित करायला लागले. मग त्याला बाबाजीला दोष नाही, करणारा चांगला नाही आणि आणखीन करणाऱ्याने विचारपूर्वक गोष्टी करावं. आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही. शास्त्रीजी
असंही म्हटले की पक्षांचे नेते यांना देखील जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत. बाबा मी मला तर आज ऐकूनच ही व्हायला लागलं खरंच सांगतो मी. जे शॉकिंग विषय ह्यो शॉकिंग विषय 100% राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढं अपेक्षाच न करणं, फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं, सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो. पण मी बाबाजींना दोष देणारच नाही. शेवटी त्या बाबाजी त्यांची सर ह्या गुंडाला नाही येणार. सर्रास बलात्कार, दरोडे टाकणारे, बलात्कार करणारे, जमिनी हडपिणारे, स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू टाकणारे, हे वेगळ्याच दिशेनं चाललं आहे आता. पण याला बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. पापा यांनी केले, आता पांघरून घालायला लावायला लावतात की काय. पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असते तर मला वाटतं ते दुरुस्त करतील, ठेवणार नाहीत. नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात. काल अजित पवारही आले होते, तेही धनंजय मुंडेंना काहीच बोललेले नाही थेट. असं काही सूचक इशारे त्यांनी दिले, पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर. आणि आता त्यांचा राजकीय प्रश्न आहे, आता आपल्याला काय करायचं. आता का त्यांनी मुख्य घ्यायला पाहिजे होते त्याची, त्याला काय त्यांच्या काही असतंय. पण राज्यासमोर या बादर मीडियानी सत्य हकीकत गोरगरीब 13 ते 14 करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवलेलं आहे, जीवावर उद्धार होऊन. हे या मीडियाच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच. हो, त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि नाही बोललं काय, बाजूला बसले काय, सरळ बसले काय, आता जनतेसमोर बादर मीडिया बांधवांनी सत्य नेलेले आणि ते शेवटपर्यंत नेणार आहेत. गुंतणार सगळे. पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकू नये. आज कसं नियोजन केलेलं आहे सगळं? बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं. पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले. खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं. त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत. हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का, चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून. तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोष अण्णा देशमुख यांना कॉल केला. संतोष अण्णा तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं. त्यांना पण गचांडी करण्यात आली. मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात. मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली. पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं, त्यांना दाखवणार आहेत. आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल. आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी. काय करायचं आज आम्ही, कुठून आणायचा भाऊ आमचा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला तर काहीतरी शिक्षा केली असती. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं आहे. नामदेव शास्त्रींनी जी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे, काय सांगाल त्यावर? हे पहा, नामदेव शास्त्री हे डॉक्टरेट आहेत. ज्ञानेश्वरीवर त्यांचा फार गाढा अभ्यास आहे. स्वतःला न्यायाचार्य ही पदवी लावत आहेत.
मला वाटतं की त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, कुणाचं समर्थन करावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या निमित्ताने ते राजकारणात आले आणि राजकारणात आल्यामुळे मग काही वेळा स्तुती होईल, काही वेळा टीका होईल, या दोन्हीची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. नामदेव शास्त्रीनं धनंजय मुंडेला पाठिंबा द्यावा का, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण मला थोडं इतिहासात गेल्यावर असं लक्षात आलं की 2015ला पंकजा मुंडेला गडावरून राजकारण करायचं नाही किंवा गडावर राजकारण होणार नाही म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनं जो दसरा मेळाव्याची परंपरा घालून दिली होती, ती परंपरा त्यांनी खंडित केली. तर त्यांनी काय सांगितलं की गडावरून राजकारण करायचं. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे हे राजकारणासाठी उघडे झाले, हा माझ्यासमोर पडलेला एक फार मोठा प्रश्न. मी त्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे. म्हणजे 2015ला पंकजाला कसं गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला, मग तिथं काही गोष्टी झाल्यावर 2016ला तिनं पुन्हा कसं सावरगावी संत भगवान भावाच्या जन्मगावी मेळावा घेतला आणि ती परंपरा चालू झाली. मला हा प्रश्न पडला की ज्या गडाने पंकजाला टाकलं, एकटं सोडलं आणि त्याच गडाच्या, त्याच भगवान भावाच्या लाख शिष्यांनी, अनुयायांनी तिला तळहातावर उचलून घेतलं ना. कारण भगवान बाचा खरा आशीर्वाद तिच्या पाठीशी होता, सांगावं लागलं नाही समाजाने उचलून घेतलं. आणि आज महंताला असं आव्हान करावं लागतं. आणि आव्हान करणं हे मला त्यात वावगं नाही, करायला पाहिजे, करा, ठीक आहे. पण मला हा साधा प्रश्न आहे की केवळ पंकजा ही महिला होती, ही आबला होती म्हणून तुम्ही तिला तो न्याय नाकारला का? तू मेळावा करायचा अधिकार नाकारला का? मग तुम्ही न्यायाचारी आहात, तर तुमच्या समोर न्याय करताना हा भेदाभाव कसा आहे? तुम्ही ज्या ज्ञानेश्वरीवर डॉक्टरेट मिळवली, अरे संत ज्ञानेश्वराचं आपल्या बहिणीविषयी, मुक्ताबाईविषयी काय वागणं होतं, तुम्ही ते तर किमान डोक्यात ठेवलं असतं, तुम्ही त्यावेळेस पंकजाला नाकारलं नसतं. पण हा दुहेरी मापदंड कुठून आणि यांचं काय उत्तर आहे? अशी काय घटना घडली म्हणजे नुसत्या संशयावर संत भगवान बाबांनी मोठं दिव्य केलं की मी निष्पाप आहे, निरापराध आहे सिद्ध करण्यासाठी फार मोठं दिव्य केलं. असं काय दिव्याची प्रतीची झाली ती की त्यांनी सर्टिफिकेट देऊन मोकळे झाले. मी धनंजय मुंडेच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे. मीडिया ट्रायल व्हायला न पाहिजे. जे काही आहे तर आपल्याकडे संवैधानिक मार्ग आहे, न्यायालय आहे, तुम्हाला मुख्यमंत्री आहेत, त्यांचे पक्षाचे नेते आहेत, याच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता, कायदेशीर सिद्ध करू शकता. पण अशा पद्धतीने ते बरं झालं की चला महाराष्ट्रात सुरुवात झाली की साधू संत आता राजकारणात आले, काही चांगली माणसं राजकारणात आली तर वाईट माणसं दूर होतील. नाही तर कसा भस्मासूर परळीत झाला आणि त्याने अख्खा बीड जिल्हा कसा खाऊन घेतला हे आपण पाहतो. मग या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का, हा माझा दुसरा प्रश्न. त्याची जबाबदारी कोण घेणार? हे अपत्य कुणाच आहे? त्याला पोसलं कुणी, त्याला वाढवलं कुणी, त्याच्या तोंडाला रक्त लावलं कुणी, त्याचे उत्तर कोण देणार? महंत देणार आहेत का? म्हणून म्हणलं की सत्तेच्या सिंहासनावर साधुत्व जरी आरूढ झालं तर पिसगाळतात ती साधुत्वाची. आता त्यांनी पावलं टाकली राजकारणात, लगेच पिसगळून पडली.